नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण क्लास FYBSC सेमिस्टर सेकंडचं लेक्चर नंबर 6. सब्जेक्ट आहे MTech 120 थेरी ऑफ इक्वेशन युनिट 2 पॉलिनॉमियल्स. टॉपिक आहे तुमच्याकडे मेथड्स टू फाइंड कॉमन रूट्स ऑफ टू पॉलिनॉमियल. युनिव्हर्सिटी आहे KBC आणि MU जळगाव. बघा, युनिट 2 चं पॉलिनॉमियल आपण लेक्चर सिरीज पाहत आहोत. त्यामध्ये आपण पहिले 5 लेक्चर पाहिलेले आहेत. आता आपण हा लेक्चर जो आहे तो तुमचा 6वा लेक्चर आहे. त्यामध्ये आपण पाहत आहोत काय मेथड टू फाइंड कॉमन रूट्स ऑफ अ टू पॉलिनॉमियल. नेक्स्ट लेक्चर आहे आपल्याकडे डिस्कार्ड रूल, न्यूटन्स मेथड ऑफ डिवायझर फॉर द इंटिग्रल रूट्स. आता बघा, आपल्याकडे काय मेथड टू फाइंड कॉमन रूट्स ऑफ अ टू पॉलिनॉमियल्स. टू पॉलिनॉमियलचा आपल्याला कॉमन रूट्स फाइंड करायचं आहे. तर कसं करायचं बघा, तुमच्याकडे मेथड आहे की पहिलं काय तुमच्याकडे द फॉलोइंग स्टेप टू फाइंड द कॉमन रूट्स ऑफ गिवन इक्वेशन. तुमच्याकडे एक f of x इक्वल टू 0 आहे, एक पॉलिनॉमियल, आणि दुसरा आहे तुमच्याकडे g of x इक्वल टू 0. याचा आपल्याला कॉमन रूट फाइंड करायचा असेल तर तुमच्याकडे दोन वे आहेत. एक पहिला काय तुमच्याकडे की फाइंड याचा जीसीडी फाइंड करा. f of x आणि g of x चा जीसीडी फाइंड करा. ते आपण मागच्या लेक्चर मध्ये शिकलो आहोत. आज पण परत शिकणार आहोत की दोन पॉलिनॉमियलचा जीसीडी कसा फाइंड करायचा. नंतर आहे बघा, जर आपण दुसरी प्रोसेस काय की जीसीडी फाइंड केला तर जीसीडी इक्वल टू काय पुट करायचं 0. 0 फाइंड करून तुम्हाला त्यामध्ये x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ठीक आहे. जर जीसीडी ऑफ f of x आणि g of x इक्वल टू 0 पुट केला मी, तर त्या 0 पुट करून आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. जी x ची व्हॅल्यू असेल ते असेल आपल्याकडे कॉमन रूट्स. ठीक आहे. आता बघा, इथं तुमच्याकडे दुसरा आहे. आता दोन पॉलिनॉमियल असेल तर काय असेल, तुमच्याकडे दोन पॉलिनॉमियल असेल तर आपल्याकडे ही प्रोसेस आहे की काय फाइंड द जीसीडी काढा f of x आणि g of x चा, आणि दुसरी प्रोसेस मध्ये त्यांचा जीसीडी इक्वल टू 0 पुट करा आणि सॉल्व्ह करा x. सेम जर तुमच्याकडे एक पॉलिनॉमियल आहे आणि त्याचे रिपीटेड रूट असेल, काय एखादी पॉलिनॉमियल आहे त्याचे रिपीटेड रूट असेल तर आपण त्याचं कॉमन रूट्स कसं काढणार. तर बघा, इथं वर्किंग रूल टू फाइंड द रूट्स इफ रिपीटेड रूट्स. बघा, तुमच्याकडे रिपीटेड रूट्स असेल एखाद्या पॉलिनॉमियलचं तर कसं काढणार. पहिलं जो बी पॉलिनॉमियल असेल ते त्याचं आपल्याला काय करायचं, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह f dash of x काढायचा आहे. आणि दुसरा आहे तुमच्याकडे फाइंड f of x आणि f dash x चा जीसीडी काढायचा. आणि हे जीसीडी जो आहे इक्वल टू 0 पुट करून x व्हॅल्यू काढायची. हे आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तर बघा, दोन लेक्चर मध्ये काय फरक आहे की पहिल्या लेक्चर मध्ये तुम्हाला f of x आणि g of x दिलं जाईल, याचा तुम्हाला काय करायचंय, कॉमन रूट काढायचा आहे. दुसऱ्या लेक्चर मध्ये, पुढच्या लेक्चर मध्ये काय असेल, तुम्हाला एकच फंक्शन दिलं जाईल आणि याचा आपल्याला काय करायचं, रिपीटेड रूट काढायचा आहे. रिपीटेड रूट काढायचं. ओके, ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. तर सध्या पाहूया आपण f of x आणि g of x चा कॉमन रूट्स. चला, पहिला एक्झाम्पल घेतला. बघा, पहिल्या एक्झाम्पल मध्ये प्रोसेस काय तुमच्याकडे की पहिली प्रोसेस काय की तुम्ही फाइंड जीसीडी करा. फाइंड जीसीडी काढायचं आहे. आणि दुसरा काय पुट करायचा आहे, जीसीडी इक्वल टू 0 पुट करायचं आहे. जीसीडी इक्वल टू 0 पुट केल्यानंतर तुमच्याकडे सॉल्व काय करायचं, सॉल्व करून आणायचं आपल्याला x ची व्हॅल्यू. जी x ची व्हॅल्यू असेल ते तुमच्याकडे कॉमन रूट्स असेल. तर पहिलं काम आहे आता जीसीडी फाइंड करणे. चला, जीसीडी फाइंड करूया. फाइंड द कॉमन रूट्स ऑफ इक्वेशन. बघा, तुमच्याकडे दोन इक्वेशन आहे, दोन पॉलिनॉमियल आहे. त्या दोन पॉलिनॉमियलचं आपल्याला काय करायचं आता की जीसीडी फाइंड करायचं. तर जीसीडी फाइंड करण्यासाठी बघा आपण काय करतो इथं की तुमच्याकडे जी मोठी पॉलिनॉमियल असेल ती इथं लिहितो. बघा, इथं तुमच्याकडे बिग पॉलिनॉमियल म्हणजे जास्त डिग्री वाले आणि इथं स्मॉल. आता बघा, इथं तुमच्याकडे पहिली पॉलिनॉमियल, या दोन पॉलिनॉमियल मध्ये हे इक्वेशन नंबर 1 आहे आणि इक्वेशन नंबर 2 आहे. इक्वेशन 1 मध्ये x raised to 4 आहे. बघा, कोणती मोठी पॉलिनॉमियल ती आपण इथं लिहूया या बिग मध्ये, आणि तुमच्याकडे छोटी बघा x raised to 4 पहिलं काहीच अडचण नाही. दुसऱ्या याच्यामध्ये या बघा, दोन पॉलिनॉमियल मध्ये इथं समजत नाही. पहिल्या याच्यामधून दोघांची डिग्री 4 आहे, दोघांचा कोएफिशियंट 1 आहे. तर इथं तर सेम आहे. अजून आपल्याला मोठं कोणती आहे पॉलिनॉमियल ते समजण्यासाठी दुसरा एलिमेंट घ्या. इथं x क्यूब आहे आणि इथं 3x क्यूब आहे. तर कोण मोठा झाला तुमच्याकडे, 3x क्यूब मोठा झाला. मग ही जी इक्वेशन 2 आहे ती बिग आहे. तर लिहून घ्यायचं पहिला मोठी. कोण आहे मोठी, x raised to 4 प्लस 3x क्यूब मायनस 5x स्क्वेअर मायनस 6x मायनस 8. पहिली पॉलिनॉमियल लिहून घेतली आपण. आता दुसरी पॉलिनॉमियल कोणती आहे तुमच्याकडे बघा, पहिली किती, x raised to 4 प्लस x क्यूब मायनस 9x स्क्वेअर प्लस 10x आणि मायनस 8. ओके, आता या आपल्याला काय करायचं आहे बघा इथं की या पॉलिनॉमियलने, बिग पॉलिनॉमियलने या स्मॉल पॉलिनॉमियलला भाग द्यायचा आहे. ठीक आहे. तर आपण याला नाव दिलं. बघा, काय पहिलं काम काय करणार आपण की तुमच्याकडे बिग मध्ये कोण आला, g of x. g of x जे आहे ते डिवाइड करायचं आपल्याला f of x ला. ओके, कारण g of x तुमची मोठी पॉलिनॉमियल आहे, ही छोटी पॉलिनॉमियल. तर आपण मागच्या लेक्चर मध्ये शिकलो आहे की जीसीडी कसं काढतो आपण. की जीसीडी बघा, याचा पहिला एलिमेंट कोण आहे, x raised to 4 आहे. याचा पहिला एलिमेंट कोण आहे, x raised to 4 आहे. तर मला x raised to 4 आहे.
मग मी या पॉलिनॉमियल इक्वल करण्यासाठी कशाने मल्टिप्लाय करू शकतो? 1 ने. मग 1 ने मल्टिप्लाय करा 1 ने. बघा 1 ने मल्टिप्लाय केलं तरी येऊ शकतो, कारण की 1 ने मल्टिप्लाय करा या इक्वेशनला, कारण आपल्याला पहिला एलिमेंट इक्वल दाखवायचा असतो. याचा x⁴ आहे आणि दुसऱ्या पॉलिनॉमियलचा पण कोण आहे? x⁴. मग दोघाला इक्वल करण्यासाठी कशाने मल्टिप्लाय करा? 1 ने केलं तरी चालेल. चला तर करूया आता 1 ने. मग याला 1 ने मल्टिप्लाय करा या छोट्या पॉलिनॉमियलला. किती तुमच्याकडे? x⁴. त्याच्यानंतर परत या x ला प्लस x³ मायनस 9x² प्लस 10x आणि इथं -8. चला ठीक आहे, आपण हे शिकलोय आता. बघा ज्यावेळेस आपण डिवाइड करतोय पॉलिनॉमियलचं, त्यावेळेस तुमची जी खालची पॉलिनॉमियल मल्टिप्लायला ज्याचे प्लस साइन आहे ते मायनस होतो आणि मायनस वाले काय होता? प्लस. आता प्लस होता हा झाला मायनस, हा प्लस होता हा झाला मायनस, हा प्लस मायनस होता हा झाला प्लस, हा प्लस होता हा चिन्ह मायनस आणि हा प्लस होता मायनस होता हा प्लस झाला. ओके, चला आता सॉल्व्ह करूया. बघा इथं हा x⁴ आहे, x⁴ प्लस आणि x⁴ मायनस कॅन्सल झाला. या 3x³ मधून -x³ गेला. किती राहिलं तुमच्याकडे इथं? 2x³. किती? 2x³. परत बघा -5x² आणि प्लस 9x². प्लस 9x² मधून 5x² गेला. किती राहिलं तुमच्याकडे? प्लस 4x² राहिला. इथं प्लस काय तुमच्याकडे? -6x आहे -10. बघा हा खालचा घ्यायचा आता. -10 -6 किती? -16x. आता -8 आणि हा +8. तर काय झाला तुमच्याकडे इथं? कॅन्सल झाला. तर राहिलं तुमच्याकडे इथं 0. म्हणजे -8 आणि +8 पण कॅन्सल झाला. तर तुमच्याकडे काय राहिलं बघा इथं? 2x³ प्लस 4x² मायनस 16x. आता इथं बघा हा या पॉलिनॉमियलने आपण याला डिवाइड केलं होतं. g(x) ने f(x) डिवाइड केलं होतं. पण आता काय झालं बघा, इथं तुमच्याकडे x⁴ आहे आणि ही x³ आहे. तर आपण काय करतो की जी छोटी डिग्री वाली पॉलिनॉमियल आहे ती मोठ्या डिग्रीला डिवाइड करतो. मग आता काय डिवाइड होईल? ही जी पॉलिनॉमियल आहे ती या पॉलिनॉमियलला डिवाइड होईल, म्हणजे ही या पॉलिनॉमियलला डिवाइड होईल. ओके, तर डिवाइड करण्याच्या अगोदर बघा इथं तुमच्याकडे जर कोणती गोष्ट कॉमन निघत असेल तर कॉमन काढा. इथं 2 कॉमन निघतं. 2 कॉमन काढल्यानंतर काय तुमच्याकडे? x³ प्लस इथं 2 कॉमन काढा 2x² आणि -8x. ठीक आहे, हे कॉमन काढल्यानंतर राहिलं. आता बघा हा झाला तुमच्याकडे रिमाइंडर. हा काय झाला तुमच्याकडे? रिमाइंडर. ओके, आता हा रिमाइंडर आहे तो या पॉलिनॉमियल आपल्याला डिवाइड करायचा आहे. तर डिवाइड करा. बघा याचा कोएफिशियंट कोण आहे? पहिला x⁴ आहे. ओके, आणि याचा कोएफिशियंट कोण आहे? x³. मग मला सांगा दोघांचा कोएफिशियंट इक्वल करण्यासाठी मला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल या पॉलिनॉमियलला? कितीने? x ने. जर x ने मल्टिप्लाय केलं तर तुमच्याकडे हा इक्वल येऊन जाईल. म्हणजे मी पहिलं काम काय करणार की x ने मल्टिप्लाय करणार. चला करूया आपण मल्टिप्लाय. बघा x इंटू x³ किती तुमच्याकडे? x⁴. परत x इंटू 2x² किती तुमच्याकडे? बघा x इंटू 2x² किती? प्लस 2x³. परत -8x इंटू x किती तुमच्याकडे? -8x². आता बघा चला आपल्याला सॉल्व्ह करायचं. आपण काय करतो आता बघा इथं हा मायनस आपण साईन जो प्लस आहे तो मायनस करतो, मायनस आहे तो प्लस. हा प्लस होता हा पण मायनस झाला आणि हा मायनस काय झाला? प्लस. x⁴ आणि x⁴ कॅन्सल. x³ आणि -2x³ बघा -2x³ आहे आणि x³ आहे. 2x³ मधून 1x³ गेला मायनस झाला -x³. परत इथं बघा -9x² आहे आणि +8x². -9 मधून 8 गेला तुमच्याकडे काय राहिलं? -x². प्लस 10x ला जोडीदार नाहीये आणि -8 ला पण जोडीदार नाही. आता बघा परत आपल्याला चेंज नाही करताना का? कारण याचा पण x³ आहे आणि याचा पण काय आला तुमच्याकडे? x³. इक्वल पर्यंत चालतं. जर तुमच्याकडे डिग्री कमी आली तर मग तुमच्याकडे छोटी डिग्री जी आहे ती मोठ्या डिग्रीला आपण डिवाइड करतोय. अजून पण या बघा तुमच्याकडे इथं काय आहे? -x³ आहे याचा कोएफिशियंट आणि याचा कोएफिशियंट कोण आहे? x³. मग या x³ ला मी कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे माझा x³ येईल? तर -1 ने मल्टिप्लाय केला तरी पण तुमच्याकडे -x³. आता मग या दुसऱ्या वेळेस आपण कशाने मल्टिप्लाय करणार आहे? -1 ने. तर -1 ने मल्टिप्लाय करा या इक्वेशनला पूर्ण. तर x³ इंटू -1 किती? -x³. परत प्लस 2x² ने -1 ने मल्टिप्लाय करा -2x² आणि -8x ला -1 ने करा मायनस मायनस काय झालं? +8x. बघा इथं -1 ने पहिला x³ ला मल्टिप्लाय केला, x³ आला. -1 ने तुमच्याकडे प्लस 2x² ला प्लस इंटू मायनस -2x² आणि इथं -1 ने -8 ला मल्टिप्लाय केला तर +8x. मायनस मायनस काय झाले? प्लस. चला आपल्या रूल नुसार काय येतं बघा. आता आपल्या रूल नुसार जी प्लस संख्या आहे ही मायनस होती ही झाली प्लस, ही मायनस होती ही प्लस आणि ही प्लस होती ही मायनस. चला कॅन्सल करूया. बघा कॅन्सल करण्यासाठी कसं? हा -x³ आणि हा +x³ कॅन्सल झाला. हा -x² आणि हा +2x². 2x² मधून 1x² गेला x²
आणि परत इथं प्लस 10x आहे, इथं मायनस 8x. प्लस 10x मधून एक 8x गेला किती 2x आणि मायनस 8 ला जोडीदार नाही मायनस 8. ठीक आहे. आता इथं बघा तुमच्याकडे काय झालं की डिग्री कमी आली आता. ठीक आहे, डिग्री काय आली, कशाची कमी आली इथं बघा, याची डिग्री किती आहे 3. हे लास्ट हे रिमाइंडर होतं आपल्याकडं, रिमाइंडर फर्स्ट. ओके, आता रिमाइंडर फर्स्ट ची डिग्री किती 3 आहे आणि आता इथं रिमाइंडर किती आला तुमच्याकडे 2 आला. तर मग आता परत चालतो का नाही, कारण डिग्री कोणाची कमी आली, याची डिग्री कमी आली आता 2. मग आपण हा झाला अजून एक हा रिमाइंडर. ओके, आता 2 रिमाइंडर आले. आता मग आपण काय करणार, हे जे आहे तुमच्याकडं हा 2 डिग्री वाला या 3 डिग्रीला आपण डिवाइड करणार. ठीक आहे, तर डिग्रीला करूया आपण डिवाइड. आता बघा काय तुमच्याकडे हा एक्स क्यूब प्लस 2x² मायनस 8x आहे. तर याचा बघा तुमच्याकडे हा x² आहे, इथं कोण आहे तुमच्याकडे एक्स क्यूब. x² ला किती मल्टिप्लाय करू मी x ने, तरी पण काय होतो क्यूब. तर मग जो मल्टिप्लाय करणार आहे आपण याला मल्टिप्लाय करणार आहे कशाने x ने, तर तो इथं लिहायचा किती x. चला करा x ने मल्टिप्लाय, तर किती तुमच्याकडे x याला मल्टिप्लाय करा x ने, x इंटू x किती x². त्याच्यानंतर x इंटू 2x किती प्लस 2x² आणि मायनस किती तुमच्याकडं 8x. ठीक आहे, आता हे आपल्याकडे रूलनुसार काय तुमच्याकडं हा मायनस होऊन जाईल, हा प्लस प्लस हा मायनस होऊन जाईल आणि हा मायनस प्लस प्लस एक्स क्यूब, सॉरी हा एक्स क्यूब आहे, प्लस एक्स क्यूब मायनस एक्स क्यूब कॅन्सल, प्लस 2x² मायनस x² कॅन्सल, मायनस 8x प्लस 8x कॅन्सल आणि तुमच्याकडे राहिलं काय फक्त 0 राहिला. ओके, मग रिमाइंडर किती 0 आला. 0च्या अगोदरचा रिमाइंडर कोण आहे तुमच्याकडे बघा, हा पहिला रिमाइंडर, हा दुसरा रिमाइंडर आणि हा तुमच्याकडे तिसरा रिमाइंडर. जो दुसरा रिमाइंडर बघा 0च्या अगोदरचा रिमाइंडर कोण आहे हा, तर तुमच्याकडे जी जीसीडी आली, जीसीडी ऑफ एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स इक्वल टू किती आले तुमच्याकडे x² प्लस 2x मायनस 8. तर पहिलं काम झालं आपल्याकडे जीसीडी काढला आपण. तर दुसरं काय काम आहे आता की जीसीडी ऑफ एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स इक्वल टू काय पुट करायचं आपल्याला 0 पुट करायचा. ठीक आहे, तर पुट करा बघा x² प्लस 2x मायनस 8 इक्वल टू 0. आपल्याला इथून काय करायचं आता x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर सॉल्व करा. दोन संख्याचा गुणाकार किती आला पाहिजे मायनस 8 आणि त्या दोन संख्याची बेरीज आली पाहिजे 2. तर दोन संख्याचा गुणाकार मायनस 8 कोणत्या संख्याचा येतो मायनस 2 गुणिले प्लस 4 प्लस 2 गुणिले मायनस 4 किंवा 1 गुणिले मायनस 8 अजून 1 मायनस 1 गुणिले प्लस 8. या एवढ्या संख्याचा गुणाकार किती येतो तुमच्याकडे मायनस 8 येतो. मग त्यांची बेरीज किती आली पाहिजे प्लस 2 आली पाहिजे. बघा मायनस 2 प्लस 4 किती 2, परत तुमच्याकडे 2 आणि मायनस 4 किती मायनस 2, परत मायनस 7 आणि इथं प्लस 7. आपल्याला दोन संख्याचा गुणाकार मायनस 8 आला पाहिजे आणि दोन संख्याची बेरीज किती आली पाहिजे 20. म्हणजे काय तुमच्याकडे एक्स मायनस 2 आणि एक्स प्लस 4 इक्वल टू 0. दॅट मीन्स एक्स मायनस 2 इक्वल टू 0 घ्यायचा एकदा आणि एकदा घ्यायचा एक्स प्लस 4 इक्वल टू 0. तर हा मायनस 2 इकडे आला तर काय झाला एक्स इक्वल टू 2 झाला आणि हा प्लस 4 इकडे आला काय झाला मायनस 4. तर तुमच्याकडे 2 आणि मायनस 4 आर कॉमन रूट ऑफ इक्वेशन नंबर 1 and 2 किंवा एफ ऑफ एक्स अँड जी ऑफ एक्स. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. प्रोसेस कशी आहे, पहिले जीसीडी फाइंड करा आणि नंतर तुम्ही जीसीडी जो फाइंड केलेला आहे त्याला इक्वल टू 0 पुट करून एक्स ची व्हॅल्यू करा. चला आपण दुसरा एक्झाम्पल पाहूया. आता बघा दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपल्याकडे काय बिग म्हणजे मोठी कोणती सगळ्यात पॉलिनॉमियल बघा इथं ज्याची डिग्री जास्त तो मोठी, हा मोठी आहे किती x⁴ मायनस 7x² प्लस 18. ओके, त्याच्यानंतर इक्वल टू 0 घ्यायची नाही. दुसरी छोटी पॉलिनॉमियल कोण आहे x³ मायनस 2x² मायनस 2x प्लस 1. आपण काय करतो छोट्या पॉलिनॉमियलनी मोठ्या पॉलिनॉमियल डिवाइड करतो. म्हणजे पहिलं काय तुमच्याकडे एफ ऑफ एक्स जो आहे तो डिवाइड करणार जी ऑफ एक्स. ओके, जर जी मोठी पॉलिनॉमियल बघा एफ ऑफ एक्स मोठी होती त्याला डिवाइड करणार जी ऑफ एक्स. आता आपल्याकडे बघा हे x³ आणि x⁴ म्हणजे पहिला एलिमेंट बघायचा आपल्याला डिवाइड करण्यासाठी. तर पहिलं काम आहे आपल्याला जीसीडी फाइंड करणे. तर जीसीडी फाइंड करण्यासाठी बघा मोठ्या पॉलिनॉमियलचा कोएफिशिएंट कोण आहे x⁴ आणि छोट्या पॉलिनॉमियलचा कोएफिशिएंट कोण आहे x. तर दोन्ही पॉलिनॉमियल आपल्याला इक्वल करायचं आहे. तर किती मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला x ने. बघा x ने मल्टिप्लाय केल्यानंतर हा एक x⁴, तर या पॉलिनॉमियलला कशाने मल्टिप्लाय करा x ने मल्टिप्लाय करा. तर करा मल्टिप्लाय x ने, तर किती यायला पाहिजे आता बघा x इंटू एक्स किती तुमच्याकडे x⁴, परत x इंटू मायनस 2x² किती मायनस 2x³, परत x ने मल्टिप्लाय करा 2x ला तर मायनस 2x²
आणि 1 ला पण मल्टिप्लाय करा प्लस एक्स. ठीक आहे, एक्सनी एव्हरी टर्मला एक मल्टिप्लाय केला एक्सनी तर एक एक डिग्रीनी वाढलेले. बघा हा एक्स क्यूब होता तर एक्स रेस टू 4 झाला, हा 2x स्क्वेअर होता तर 2x क्यूब झाला, हा -2x होता तर -2x स्क्वेअर झाला आणि +1 ला जर एक्स मल्टिप्लाय केला तर एक्स झाला. ठीक आहे, आता आपल्या रूल नुसार बघा ही जो प्लस आहे तो मायनस होतो, ही पहिली टर्म प्लस होती मायनस झाली, ही दुसरी टर्म मायनस होती प्लस झाली आणि हा मायनस होती ही प्लस झाली आणि ही पण प्लस होती काय झाली मायनस. आता बघा हे तुमच्याकडे जे रेड कलर मध्ये आहे ते तुमच्याकडे आता ओरिजिनल आहे. बघा प्लस एक्स स्क्वेअर आणि हा मायनस एक्स रेस्ट 4 कॅन्सल झाला, प्लस -7x स्क्वेअर आणि +2x स्क्वेअर, -7 मधून +2 गेला तर किती राहिलं तुमच्याकडे -5x स्क्वेअर. परत बघा 5x स्क्वेअर सॉरी तुमच्याकडं इथं बघा या -2x +2x क्यूब ला जोडीदारच नाहीये कोणी तर किती तुमच्याकडे +2x क्यूब. बघा -7x स्क्वेअर आणि +2x स्क्वेअर तर किती आला तुमच्याकडं की -5x स्क्वेअर. परत सिमिलरली तुमच्याकडे इथं प्लस एक्स आहे तर प्लस एक्स ला जोडीदार आहे का कोणी नाहीये, प्लस एक्स आणि प्लस किती तुमच्याकडं 18. ठीक आहे, आता बघा आपण पहिलं कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केलं आपल्या भागाकारमध्ये आपल्याला इकडे लिहायचं एक्स पहिलं. ठीक आहे, एक्स ने मल्टिप्लाय केलं होतं. आता अजून पण बघा याची डिग्री 3 आहे, याची डिग्री 3 आहे, जोपर्यंत इक्वल आहे तोपर्यंत आपल्याला साईड चेंज नाही करायचं आहे. तर बघा इथं तुमच्याकडे काय आला, इथं एक्स क्यूब, इथं काय तुमच्याकडे एक्स क्यूब आहे आणि इथं किती आहे तुमच्याकडे 2x क्यूब. मग मी या एक्स क्यूबला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे इक्वल येईल, तर 2 ने मल्टिप्लाय केलं तरी पण हे दोन्ही इक्वल येऊन जाईल, तर +2 ने मल्टिप्लाय करा. आता बघा एक्सच्या जागी आता काही ना 2 ने मल्टिप्लाय करा मध्ये, तर 2 ने मल्टिप्लाय करा किती 2x क्यूब, परत 2 ने मध्ये मल्टिप्लाय करा किती -2 इंटू 2 किती 4x स्क्वेअर, परत -2 ने मल्टिप्लाय करा किती 4x आणि 2 ने मल्टिप्लाय केलं किती 2. या पूर्ण टर्मला कितीने मल्टिप्लाय केलं मी 2 ने, का कारण की तुमच्याकडे याची डिग्री 3 आहे आणि याची पण डिग्री. ज्यावेळेस तुमच्याकडे डिग्री कमी येईल त्यावेळेस मोठ्या डिग्रीला छोट्या डिग्रीने डिवाइड करायचं आहे. चला तर करा, केला आपण. आता इथे बघा मायनस, तुमच्याकडे हा प्लस संख्या होता हा मायनस झाला, हा मायनस वाला प्लस झाला, हा मायनस वाला प्लस झाला आणि प्लस वाला काय झाला मायनस. बघा 2x क्यूब आणि -2x क्यूब कॅन्सल झाला. आता बघा -5x स्क्वेअर आहे आणि +4x स्क्वेअर आहे तर किती तुमच्याकडे +4 मायनस म्हणजे -5 मधून +4 गेला किती -x स्क्वेअर आणि परत बघा +4x आहे, सॉरी x आहे +4x तर किती झाला टोटली +5x. हा +18 आणि किती -2 तर किती झाला +16 तुमच्याकडे. ठीक आहे, आता इथं या, आता इथं तुमच्याकडे स्टॉप करावं लागेल का, कारण की तुमच्याकडे आता डिग्री किती आली कमी आली. बघा इथं कमी डिग्री आणि याची डिग्री किती आहे तुमच्याकडे मोठी डिग्री आहे. आता बघा एक्स क्यूब मोठा आहे की एक्स स्क्वेअर, एक्स क्यूब मोठा. आता आपण काय करणार छोट्या डिग्री मोठ्या डिग्रीला डिवाइड करायचं. तर तुमच्याकडे हा जो पार्ट आला आहे हा आला तुमच्याकडे रिमाइंडर आला का, कारण की रिमाइंडर का आला इथं स्टॉप झाले कारण याची डिग्री 2 आलेली आहे. मग हा पहिला रिमाइंडर तुमच्याकडे रिमाइंडर फर्स्ट. ठीक आहे, मी याला असं ब्रॅकेट मध्ये करतो फर्स्ट रिमाइंडर. चला आता आपण काय करूया, आता या पॉलिनॉमियलला आपल्याला डिवाइड करायचं आहे. तर तुमच्याकडे काय आहे बघा रिमाइंडर वाले पॉलिनॉमियलची कोएफिशिएंट किती आहे तुमच्याकडे, बघा एक्स क्यूब आहे हा आणि इकडे कोण आहे -x स्क्वेअर. दोन्ही पॉलिनॉमियल मला इक्वल करायचं आहे तर इक्वल बघा हा एक्स क्यूब आहे आणि हा कोण आहे एक्स स्क्वेअर. तर पहिली गोष्ट याला कशाची गरज आहे, एक्स क्यूब करण्यासाठी एक्स ची गरज आहे आणि एक्स बरोबर हा मायनस आहे तर याला काय करावं -x ने मल्टिप्लाय, काय मायनस काय झाले बाई प्लस. तर पहिलं तुम्ही -x ने मल्टिप्लाय करा, तर कुणाला मल्टिप्लाय करायचं इथं -x ने मल्टिप्लाय करा इथं, कारण छोट्या पॉलिनॉमियलला मल्टिप्लाय करून आपल्याला मोठ्या पॉलिनॉमियल एवढे आणायचं आहे. त्याचा पहिला कोएफिशिएंट एक्स क्यूब होता, त्याचा पहिली कोएफिशिएंट कोण होता -x स्क्वेअर. तर -x ने या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय करा, तर -x स्क्वेअर इंटू -x किती +x क्यूब, परत इथं +5x इंटू -x किती -5x स्क्वेअर, परत 16 ला जर -x ने मल्टिप्लाय केलं तर -16x. ठीक आहे, आता इथं या तुमच्याकडे काय ना, आता बघा मोठी संख्याचं आता साइन चेंज होईल. आता इथं हा मायनस होता सॉरी प्लस होता तर हा काय झाला मायनस झाला. इथं बघा मायनस, हा मायनस होता हा प्लस झाला आणि हा मायनस होता हा पण काय झाला प्लस. तर याला सॉल्व्ह करूया. बघा एक्स क्यूब आणि एक्स क्यूब कॅन्सल झाले कारण +x क्यूब -x क्यूब कॅन्सल झाला. आता बघा +5x स्क्वेअर आणि -2x स्क्वेअर, +5x स्क्वेअर मधून -x स्क्वेअरला 3x स्क्वेअर, परत +16 मधून 2 गेला किती तुमच्याकडे +14 x आणि +1 ला कोणी जोडणार नाही. ठीक आहे, अजून पण बघा तुमच्याकडे काय आलं हे 3x स्क्वेअर आलाय आणि इथं कोण आहे -x स्क्वेअर. बघा इथं 3x स्क्वेअर आहे आणि इथं किती तुमच्याकडे -x स्क्वेअर. दोन्ही इक्वल करायचं आहे आपल्याला.
तर बघा एक्स स्क्वेअरला तर एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर आहे. इथं तुमच्याकडे 3 आहे, तर आपल्याला कशाची गरज आहे आता? 3 ची गरज आहे. 3 ने मल्टिप्लाय केलं. पण तुमच्याकडे कोण आहे इथं बघा, हा प्लस 3x आहे. तर 3 ला प्लस करण्यासाठी तुम्हाला -3 घ्यावं लागेल. तर इथं काय घ्यायचं? -3. ठीक आहे, इथं -3 घेतला. तर इथं जे आहे आपल्याकडे रिमाइंडर आहे, त्याला कशाने मल्टिप्लाय करा आता तुमची? -3 ने. चला करा इथं -3 या टोटल टर्मला मल्टिप्लाय. तर -x² इंटू -3 किती तुमच्याकडं? +3x². परत -3 ने +5x ला मल्टिप्लाय केला तर किती? -15x. परत +16 ला -3 ने मल्टिप्लाय करा, 16 त्रिक 48. पण +16 इंटू -3 किती? -48. चला आता ही संख्या आपल्याकडे प्लस होती, मायनस झाली, ही मायनस प्लस झाली, आणि प्लस होती मायनस होती ती काय झाली? प्लस. +3x² -3x कॅन्सल. +15x आणि 14x किती तुमच्याकडं? 29x. आणि 1 आणि +48 किती तुमच्याकडं? 49. ओके, झालं. तर 29x + 49 इक्वल टू दिस. आता परत बघा, याची डिग्री कमी आली आपल्याकडे. जो बी रिमाइंडर आलेला आहे तुमच्याकडे, काय हा रिमाइंडर आलाय तो काय आला तुमच्याकडे? कमी आलेला आहे. ओके, याची डिग्री किती आहे तुमच्याकडे? 1. मग आपण काय करणार? ही जी कमी डिग्री वाली आहे या डिग्रीला आपण डिवाइड करणार आहे. ठीक आहे, तर तुमच्याकडे हे मी इथं घेतो x -x² + 5x + 16 वाला, हे इकडे घेतलं फक्त. आता करा या पॉलिनॉमियल डिवाइड करायचा आहे. तर या पॉलिनॉमियलचा कोएफिशियंट कोण आहे तुमच्याकडे? -x². आता बघा डिग्री कुणाची कमी आहे? या रिमाइंडरची. हा रिमाइंडर आपल्याकडे 2 आहे का? कारण की याच्यापेक्षा डिग्री कमी झालेली आहे. तर आता आपण काय करायचं आपल्याला? हा 29 याचा पहिला एलिमेंट कोण आहे तुमच्याकडे? 29x आहे, आणि याचा कोणता आहे तुमच्याकडे? -x². ओके, तर बघा या -x² आणि आपल्याला हा 29 हे दोन्ही इक्वल करायचं असेल तर काय करावं लागेल बघा? त्या 29x ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे मी -x² लाईन. बघा इथं मी तुमच्याकडे लिहितो, हा 29x आहे आणि हा -x² आहे. तर मला या टर्मला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे माझं x² येऊन जाईल. तर कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? पहिलं मला 29 नकोय, तर मी पहिलं डिवाइड 29. ओके, मला काय पाहिजे आता? -x². तर मायनस इथे x आहे, अजून x ने मल्टिप्लाय करायचं x. ठीक आहे, x/29 आणि हा मायनस असल्यामुळे आपण इथं मायनस. बघा 29 कॅन्सल, -x इंटू किती झालं तुमच्याकडं? -x². म्हणजे आपल्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल या टर्म्सला? किती? 29 सॉरी -x/29. तर मल्टिप्लाय करा बघा पहिला -x/29. तर बघा या क्वेश्चन मध्ये जे आहे तुमच्याकडे, हा क्वेश्चन मध्ये मिस्टेक आहे. कारण ह्या क्वेश्चन मध्ये तुमच्याकडे प्रॉपरली इथं सॉल्व्ह झाला पाहिजे होता, पण आता हा फ्रॅक्शन मध्ये येतोय खूप अवघड. मी सॉल्व्ह करून बघितला तर हा सॉल्व्ह होत नाही. क्वेश्चन मध्ये मिस्टेक असल्यामुळे हा सॉल्व्ह होणार नाही. आता बघा या क्वेश्चन मध्ये सेम प्रोसेस आहे की आपण 29 असं सॉल्व्ह करायचं आहे. तुमच्याकडे काय ना असा दुसरा क्वेश्चन असेल तर तो सॉल्व्ह झाला असता, पण हा सॉल्व्ह नाही झाला. तर ठीक आहे, इथं काय झालं असतं की शेवटी तुमच्याकडे रिमाइंडर 0 आला असता. 0चा अगोदरचा जो रिमाइंडर असेल तो तुमचा जीसीडी असेल. जीसीडी इक्वल टू काय पुट करायचं? 0, आणि तुम्ही सॉल्व्ह एक्स करायचा, एक्स व्हॅल्यू काढायची, तो तुमच्याकडे काय असेल? कॉमन रूट्स. तर हा क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीये कारण क्वेश्चन मध्ये मिस्टेक आहे. या दोघांमध्ये तुम्हाला कॉमन सोल्युशन नाहीये, कॉमन रूट्स नाहीये, म्हणून हा सॉल्व्ह होणार नाही. ठीक आहे, चला तर आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. पुढचा क्वेश्चन पण सेम आहे. तुम्ही काय करू शकता बघा, फाइंड द जीसीडी ऑफ एक्स. याचं जीसीडी फाइंड करायचं आहे पहिली प्रोसेस, आणि जो जीसीडी त्याचा इक्वल टू 0 पुट करून तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. तर फर्दर तुम्ही सॉल्व्ह काय करणार? इथं बघा इक्वेशन, इथं मोठे बिग डिग्री कोणाची जास्त? 4 आहे, पण तुमच्याकडे x³ आहे, तर इथं तुमच्याकडे बिग कोण येईल? बिग f(x) येईल, आणि g(x) तुमच्याकडे छोटे येईल. असं सॉल्व्ह करा आणि तुम्ही जीसीडी फाइंड करू शकता. जीसीडी जो येईल त्याला इक्वल टू 0 पुट करा, 0 पुट केल्यानंतर सॉल्व्ह करा, आणि जो सॉल्व्ह करून x ची व्हॅल्यू जी येईल ती तुमच्याकडे असेल कॉमन रूट्स. तर हा क्वेश्चन होमवर्क साठी आहे, तुम्ही घरी ट्राय करू शकता. ठीक आहे, आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहायचं आता बघा वर्किंग रूल, की रिपीटेड रूट कसं फाइंड करायचं. एकच पॉलिनॉमियल आहे, त्याची रिपीटेड रूट कसं फाइंड करायचं आहे. तर पहिले f(x) काढणार, नंतर f(x) आणि f(x) चा जीसीडी काढणार. आपण बघा पुढच्या लेक्चर मध्ये पण जीसीडी फाइंड करायचा आहे, म्हणून मी तर 2च एक्झाम्पल घेतलेत. एक एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला, पुढच्या याच्यामध्ये पण तुम्हाला 3 एक्झाम्पल आहेत, तर 3 एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. त्याच्यानंतर 8वा लेक्चर आहे तुमच्याकडे 2.8 डिस्कार्ड रूल ऑफ साइन्स, आणि लेक्चर नंबर 9 आहे तुमच्याकडे न्यूटन मेथड्स फॉर अ डिवायझर टू फाइंड. ओके, इंटिग्रल रूट्स आपल्याला फाइंड करायचा आहे न्यूटन्स मेथडने. चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.